तर हा आहे मी तुम्हाला पूर्ण हा प्रोजेक्ट देखील फिरून दाखवतो. तर ह्या प्रोजेक्टचं नाव आहे रवायना. तर जिथे आपल्याकडे सर्व विलास बंगलोज विकायला आहेत. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1.5 गुंठ्यामध्ये बंगले आहेत, 2 बेडरूमचे, विथ स्विमिंग पूल. बरं का, इतकं सुंदर डिझाईन बसवलेलं आहे. आणि बराच मोठा परिसर आहे. समोर बरोबर रवाई बीचच्या समोर माझ्या ते नाही म्हणतो ते 40 एकरचा वरती हा प्रोजेक्ट आहे. आता हे जे मागचं मंदिर बघताय हे आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं आपलं पुण्यातलं जे मंदिर आहे. तर तसंच मंदिर इथं बांधलेलं आहे हुबेहूब. गणपतीची मूर्ती ह्याच्या ज्या प्रोजेक्टच्या ओनर आहेत मग त्या प्रचंड मोठ्या भक्त आहेत गणपती बाप्पाच्या पुण्यातल्या. आपल्या तर त्यांच्या मनात आलं की नाही बाबा आपण देखील असंच एक मंदिर बांधायचं. आणि काल आम्ही त्यांना भेटलो. तर हे मंदिर, हे त्यानंतर कॅफे बँकॉकमध्ये आहे, दुबईमध्ये आहे, पटायामध्ये आहे. आणि आता फुकेतमध्ये देखील ही ब्रांच त्यांनी आता सुरू केलेली आहे. आणि झोपाळा देखील आहे. काय काय असणार पण झोपाळ्याचं आपल्यावरती प्रेम आहे बरं का. मग कोकणात जाऊ दे, बंगल्याचे विलाचे कुठलेही प्रोजेक्ट असले की झोपाळा मात्र नक्की असतो. आणि झोपाळ्यावर बसले गाणं कुठलं म्हणायचं माहिती ना तुम्हाला? तुम्हाला तर आता पाठ झाला असेल. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. चला प्रोजेक्ट फिरून घेऊ. या बाजूला रेस्टॉरंट आहे. नाश्ता आता मी केला. काय सुंदर ब्रेकफास्ट होता. तर हे समोर आहे, हे बघा, हे आपलं पेशवा. बरं, ह्याचा देखील एक डिटेल व्हिडिओ माझ्याकडनं येईलच पेशवाचा. आणि ह्यांचा मागच्या वेळी मी पटायात पण एक व्हिडिओ केला होता, पण तो खूप असा धावता व्हिडिओ होता. जरा डिटेल व्हिडिओ जेवताना वगैरे व्हिडिओ करतो मी. काय रंगसंगती आहे बघा, कलरफुल लाईफ आहे. म्हणजे थायलंडमध्ये जसं कलरफुल सर्व दिसतं ना, लाईफ देखील तसंच कलरफुल असतं बघा. या सर्व क्लब हाऊस रेस्टॉरंट प्रचंड मोठे आहे. हा स्विमिंग पूल इथला प्रोजेक्ट मधला आहे ना सुंदर. फोटो काढ 2-4. इथे ह्या प्रोजेक्ट मध्ये मी आता बघितलं, तुम्हाला फिरून देखील दाखवतो या जरा. बोगन विला इतके लावलेले तिथे आणि इतक्या सुंदर सुंदर कलरचे बोगन विला आहेत ना, अप्रतिम. आता ह्याचं प्रोजेक्टचं पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन, पूर्ण डिटेल व्हिडिओ, 2 दिवस मी इथेच आहे. त्यामुळे असे हा प्रोजेक्ट मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवणार आहेच आहे. 40 एकरचा प्रोजेक्ट फिरायचं म्हणजे थोडका नाहीये. हे इथं आहे, शोज होत राहते इथं. ते थाई शोज वगैरे किंवा तुम्हाला काय परफॉर्मन्स करायचा आहे, या सर्व गोष्टी इथे होतात. तर संध्याकाळी एक छानपैकी आपण एक गाण्याचा लाईव्ह किशोर कुमारचा एक कार्यक्रम देखील आपण इथे ठेवणार आहोत. तर संध्याकाळी एखादं गाणं देखील आपण इथे म्हणू स्टेजवरती. कुठलं म्हणायचं फेवरेट सॉन्ग तुमचं कुठलं असेल तर सांगून ठेवा. तर संध्याकाळी शो आहे, तर मी हौशी कलाकार म्हणून तिथे गाणार आहे. आणि हे बघा, ये है फिश. हा, हे तर काय सुंदर मासे आहेत. त्यांना खायला भरवायला आपल्याकडे काही नाहीये, पण इथं फीड करायचं नाही यांना. ह्याचं काय नाव फिशचं? नाही का? कुठले तुम्ही? अच्छा, मराठी कसं घेते मग? अच्छा अच्छा, मी निम्मे मराठी झालाय तुम्ही. तर असा हा प्रोजेक्ट. आणि एक तुम्हाला लांबनं झलक दाखवतो फक्त बंगल्याची, म्हणजे कशा टाईपचे बंगले आहेत. आता बरेच जण मला अजून विचारतात, हे बघा ऑर्चिड. तर बरेच जण मला विचारतात की निकम साहेब तुम्ही काय एवढे बंगले रिसॉर्ट हॉटेल्स फिरता, पण तुम्ही प्राइसिंग सांगत नाही. आता प्राइसिंग हे बघा, हे सगळे आता आपले तुम्हाला हे दिसतात ना, तर हे सर्व बंगले आहेत. आता ह्याच्यामध्ये प्राइसिंग मध्ये जर का तुम्हाला इथं राहायला यायचं असेल, तर आम्ही ज्या बंगल्यामध्ये आता राहायला आहे तो आहे 5 बेडरूमचा विला आहे आणि विथ स्विमिंग पूल आहे. त्याचं रेंट आहे साधारणतः 9,000 थाई बात पर डे. म्हणजे अप्रॉक्सिमेट आपल्या इथं 27,000 रुपये पर डेचं इथे भाडे आहे. आणि तुम्हाला 2 बेडरूमचा जर काही विला हवा असेल तर 7,000 ते 7,500 रुपये विथ स्विमिंग पूल 2 बेडरूमचा विला मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला किचन फॅसिलिटी तर असतेच, त्यानंतर
ब्रेकफास्ट तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी ह्याच्यामध्ये आहे. तर आता हा पूर्ण असा प्रोजेक्ट आहे, हा शॉर्ट व्हिडिओ आहे. बाकी सर्व सांगतो. आत्ता इथे आज अमृता फडणवीस जे आपले मुख्यमंत्री त्यांच्या मिसेस येणार आहे, त्यांच्या हस्ते आज आरती आहे. तर आता मी तिकडेच चाललोय. चला, बाय. निराकार ओंकार निर्गुण रूप गणेशा तुझे रूप तेज स्वरूप तुझ्या आरतीला नवी लक्ष दीप कसे सांग वर्णू तुझे विश्वरूप. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः. ओम गणपते नमः.